शरद पवार साहेब हे याच्यात भाजपचे हस्तक असल्याचा आरोप केला आहे. आता मी ज्या भागात आहे, मी विदर्भमध्ये आहे. विदर्भमध्ये लोकसभा आणि विधानसभेचे इलेक्शन तुम्ही बघा. तुम्ही फार अभ्यासू पत्रकार आहात. 19चं बघा, त्यानंतर 24चं बघा. जिथं जिथं वंचित बहुजन आघाडीचे आमदारकीचे उमेदवार नाही तर खासदारकीचे उमेदवार उभे राहिलेले आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने मतं खाल्लीत, म्हणजे काही पक्ष निवडणूक लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी लोक उभे करतात, पण 19 आणि 24चा अभ्यास आपण केला तर वंचित बहुजन आघाडीचे जे काही उमेदवार होते त्यांना जी मतं मिळालीत ते जिंकण्यासाठी उभे राहिले होते असं नाही. पण आकडेवारी बघितली तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांनी भाजपलाच मदत केली असं कुठंतरी आकडे बघितल्यानंतर आपल्याला वाटतात. त्यामुळे आज प्रकाश आंबेडकर साहेब जे बोलत आहेत, एक तर ते मोठ्या परिवारातले, त्या परिवाराचा आदर आहे, पण आज जे ते भूमिका बोलत आहेत ते मोघम हवेतल्या गोष्टींवर बोलत आहे. आणि आम्ही जे आकडेवारी बोलत आहे की भाजपला बहुजन विकास आघाडीचे नक्कीच फायदा इलेक्शनमध्ये तिथं झालेला आहे, हे आम्ही आकड्यावर बोलत आहे. मला असं वाटतं की आकड्यावर जर बोलायचं असेल तर नक्कीच याच्यावर युक्तिवाद आणि चर्चा आणि डिबेट आपण सर्वजण करू शकतो. त्यामुळे आमचं मत आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाजपला वंचित बहुजन आघाडीचा तिथं मदतच झालेली आहे. दादा, मागच्या तीन वेळा वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. परिवहन मंत्री सरनाईकांनी काल एक मोठा इव्हेंट केला, क्रिस गेल यांना सुद्धा बोलवलेलं आहे. तुम्ही सुद्धा काही आरोप केले त्यांच्यावरती? बघा, इव्हेंटबद्दल आम्ही कुठे नकारात्मक नाही. इव्हेंट जर तुम्ही घेत असाल आणि तिथं आपल्या मराठी गोविंदांना, म्हणजे जे तिथं कष्ट करतात आणि एक आपली परंपरा जे जपतात अशा युवांना तुम्ही तिथं संधी करतात, त्याचं स्वागत आम्ही सर्वजण करतो. विषय एवढाच आहे की काही महिन्यांपूर्वी रॅपिडो या कंपनीला तुम्ही पकडता. रॅपिडो ही जी मोटरसायकल टॅक्सीची कंपनी आहे, महाराष्ट्रामध्ये परमिट नसतानासुद्धा काम करत होती. आणि मग अशा एका ड्रायव्हरला तुम्ही बोलवता, त्याच्यावर तुम्ही काही वक्तव्य करता, त्याच्या विरोधात बोलता, मीडिया कव्हरेज मिळतं, तुम्ही फेमस होता, आणि मग लगेचच 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर त्याच कंपनीला तुमच्या एका इव्हेंटला मोठी स्पॉन्सरशिप द्यायला लावली जाते. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदाचा वापर करून तुम्ही एका कंपनीला धमकवलं आणि त्या कंपनीला धमकवल्यानंतर त्या कंपनीशी वाटाघाट केली आणि नंतर तुम्ही त्या कंपनीकडनं काही कोटीत स्पॉन्सरशिप घेतली, याच्यावर आमचा आक्षेप आहे. म्हणजे पदाचा वापर हा लोकांच्या हितासाठी, नाहीतर टॅक्सी आपले जे बस चालक आहेत, जे आपले ST कर्मचारी, त्यांना पगार वेळेवर देण्यापेक्षा, पेन्शन देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पदाचा वापर हा तुमच्या एखाद्या प्रायव्हेट इव्हेंटला स्पॉन्सरशिप घेण्यासाठी घेतला, हे आम्हाला चुकीचं वाटतं. आणि ह्याच्यावर नक्कीच सरकारकडनं वक्तव्य, नाहीतर स्टेटमेंट, नाहीतर क्लॅरिफिकेशन येणं जरुरी आहे. काल कदाचित त्यांनी हे सांगितलं की रोहित पवारलीसुद्धा क्रिकेटसाठी वेगळ्या स्पॉन्सरशिप घेतल्या. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, रोहित पवार काही मंत्री नाही, रोहित पवारकडे कुठलं असं पद नाही की त्या पदाचा वापर करून काही कंपनीला दबाव आणून तिथं त्या ठिकाणी आम्ही स्पॉन्सरशिप क्रिकेटसाठी घेऊ शकतो. त्यामुळे तुमची पोझिशन वेगळी, माझी पोझिशन वेगळी. आणि कदाचित सरनाईक साहेबांना आत्ता आमचं जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं MPL झालं, ते या देशातलं सगळ्यात सक्सेसफुल क्रिकेट टुर्नामेंट झाली, त्याला आम्ही कोणाची स्पॉन्सरशिप घेतली होती तर अडाणी या ग्रुपची स्पॉन्सरशिप घेतली होती. आता सरनाईकांना मला एवढंच सांगायचं आहे की लागलं तर तुम्ही अडाणी या कंपनीला विचारा की तुम्ही क्रिकेट असोसिएशनला जी स्पॉन्सरशिप दिली ती का दिली. त्यामुळे उगाचच लोकांचं दिशाभूल तिथं तुम्ही त्या ठिकाणी करू नये. आम्ही आमच्या कुठल्याही पदाचा वापर हा चुकीच्या गोष्टीसाठी केला नाही. तुम्ही मंत्री असताना तुम्ही तो वापर स्वतःच्या हितासाठी केला, हे आम्ही आक्षेप घेतो. आणि याच्याचबरोबर असे 8 ते 9 मुख्यमंत्री आहेत आणि जे नेते आहेत की ज्यांनी आपल्या पदाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला आणि नैतिकता मनामध्ये ठेवून त्यांनी तिथं राजीनामासुद्धा दिला होता. आता सरनाईकांना आम्हाला फक्त एवढंच विचारायचं की तुम्ही पदाचा गैरवापर केला, नैतिकता तुम्ही दाखवणार आहात का, तुम्ही काही काळासाठी या पदावरनं त्या ठिकाणी राजीनामा देणार का, एवढीच आम्ही त्या ठिकाणी मागणी आणि विचारणा करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.